भारताचा शोध भाग 5. आपणा सर्वांजवळ जीवनाचे तत्वज्ञान असते. कोणाजवळ स्पष्ट असते, कोणाजवळ अधिक स्पष्ट असते. आपण ज्या काळात असतो त्या काळातील जीवनाकडे पाहण्याची अशी जी दृष्टी असते तीच आपण साधारणपणे विचार न करता घेत असतो. तसेच ज्या धर्मात आपण वाढतो त्या धर्मातील काही आध्यात्मिक कल्पना आपल्या जीवनात आलेल्या असतात. अध्यात्माकडे माझा मुळीच ओढा नाही. अस्पष्ट अंधुक अशा चिंतनात राहायला मला मुळीच आवडत नाही. तरीही प्राचीनांच्या किंवा अर्वाचीनांच्या आध्यात्मिक ने तात्विक विचारांच्या पाठोपाठ कधी कधी जाण्यात माझ्या बुद्धीला एक प्रकारचा आनंद वाटतो, एक प्रकारची मोहिनी पडते. परंतु तेथे मोकळेपणा मला कधीच वाटला नाही. आपल्या प्रांतात असल्याची जाणीव कधी झाली नाही. त्या मोहिनीतून कसा तरी निघालो की मला सुटलो एकदाचा असे समाधान वाटे. मला या दृश्य जगाची, या चालू जीवनाची ओढ आहे. दुसऱ्या जगाची, मरणोत्तर जीवनाची मला आवड नाही. आत्मा म्हणून काही वस्तू आहे की नाही, मरणोत्तर जीवन असते का याविषयी मला काही माहिती नाही. आणि हे प्रश्न जरी महत्वाचे असले तरी त्याचा मला काहीच त्रास होत नाही. ज्या वातावरणात मी वाढलो त्या वातावरणात आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, भविष्यकालीन जीवन इत्यादी गोष्टी गृहीतच धरण्यात आल्या होत्या. माझ्यावरही त्यांचा परिणाम झालेला आहे आणि या कल्पनांकडे माझाही कल धावतो. मला या कल्पना आवडतात असे म्हटले तरी चालेल. हे भौतिक शरीर नाश पावल्यावर आत्मा म्हणून काही वस्तू शिल्लक राहणे शक्य असेल तसे कार्यकारणात्मक कर्मसिद्धांताचा नियमही जीवनात लागू करण्यास प्रत्यवाय असायला नको. पण जेव्हा आदी कारणाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा अडचण पडते. तसेच एकदा शरीर नाहीसे झाल्यावर आत्मा उरतो असे मानले म्हणजे पुनर्जन्म सिद्धांतही तर्काला सोडून आहे असे वाटत नाही. परंतु या व अशाच प्रकारच्या अनेक मीमांसा व नानाविध कल्पना यांच्याकडे माझा कल असला तरी त्यावर धर्म म्हणून माझी श्रद्धा नाही. ज्यांच्याविषयी आपणास बिलकुल ज्ञान नाही अशा अज्ञात प्रदेशातील हे सारे बौद्धिक तर्क आहेत. या काल्पनिक विचारांचा माझ्या जीवनावर परिणाम होत नाही. म्हणून उद्या या कल्पना खोट्या ठरल्या काय किंवा खऱ्या ठरल्या काय माझ्यामध्ये काहीही फरक होणार नाही. प्रेतात्मविद्या, प्रेतात्म्यांचे तथाकथित आविष्कार आणि हे प्रयोग करणारी ती मंडळे हे सारे मला बावळटपणाचे वाटते. जीवनोत्तर गुढे उकलून काढणे, अतींद्रिय प्रांतात संशोधन करणे यासाठी असले काय अवलंबणे म्हणजे फाजील मूर्खपणा आहे. एवढेच नव्हे तर याहूनही काही वाईट त्यात आहे. कारण जी माणसे फार भाबडी असतात, अतिश्रद्धाळू असतात अशांच्या भावनांची ही प्रतारणा करण्यात येते. मनाची अस्वस्थता जावी, दुःखापासून मुक्तता व्हावी असे वाटणाऱ्या भोळ्या जीवांना हे प्रेतात्म विद्यावाले फसवतात. अर्थात त्या प्रेतात्म विद्येच्या प्रयोगातही काही सत्यांश असेल नाही असे मी म्हणत नाही. परंतु ज्या रीतीने या प्रश्नांकडे बघण्यात येते ती रीत चुकीची आहे. तसेच लहान सहान गोष्टींवरून येथल्या तेथल्या चार पुराव्यांवरून निर्णय काढणे व सिद्धांत काढणे हेही बरोबर नाही. पुष्कळ वेळा या जगाकडे पाहत असताना माझे मन गूढतेने भरून जाते. अज्ञात अशा शेकडो गंभीर गोष्टी आहेत असे मनात येते. हे सर्व समजून घेतले पाहिजे, माझ्या शक्यतेनुसार तसा प्रयत्न केला पाहिजे असे मनात येते. या सर्व अज्ञात विश्वाशी एकरूप व्हावे आणि संपूर्णतः त्याची सहानुभूती घ्यावी असे मनात येते. परंतु हे समजून घेण्याचा मार्ग म्हणजे विज्ञानाचा मार्ग, इंद्रिय गम्य प्रत्यक्षावगमन असा मार्ग. अर्थात केवळ प्रत्यक्षावगमता अशी वस्तूच नाही, केवळ इंद्रिय गम्य अशी वस्तूच नाही याची मला जाणीव आहे. आपल्या सर्व अनुभवात स्वतःची व्यक्तिनिष्ठा असते. केवळ वस्तुनिष्ठ असा अनुभव अशक्यच आहे. असे असले तरीही आपल्या अनुभवात शक्य तितकी वस्तुनिष्ठ अशी वैज्ञानिक दृष्टी असावी, शास्त्रीय पद्धत असावी. गूढ गहन म्हणजे काय याचे मला ज्ञान नाही. मी त्या गूढ गहनतेला ईश्वर हे नाव देत नाही. कारण त्या गोष्टींवर, ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही अशा गोष्टींनाही ईश्वर म्हणून मानण्यात येत असते.
ईश्वर ही संज्ञा तेथे वापरण्यात येते. एखाद्या देवतेची, साकार अशी एखाद्या सर्वश्रेष्ठ अज्ञात शक्तीची मी कल्पनाच करू शकत नाही. कितीतरी लोक असा एक सर्व सामर्थ्य संपन्न सगुण साकार परमेश्वर मानतात, याचे मला आश्चर्य वाटते. सगुण साकार ईश्वराची अशी व्यक्तिगत देवाची कल्पना मला कशीशीच वाटते. अद्वैताची कल्पना माझ्या बुद्धीला थोडीफार तरी समजू शकते. वेदांतातील अद्वैत तत्वज्ञानाकडे मी ओढलाही जातो. अद्वैताची कल्पना माझ्या बुद्धीला थोडीफार तरी समजू शकते. वेदांतातील अद्वैत तत्वज्ञानाकडे मी ओढलाही जातो. अर्थात त्यातील सारा गहन विचार, त्यातील सारा ब्रह्म माया प्रकार मला कळला आहे असे म्हणण्याचे धाडस मी करीत नाही. आणि हेही खरे की अशा तत्वांची केवळ बौद्धिकरित्या गोडी चाखणे म्हणजे फारसे पुढे जाणे नव्हे, खरे ज्ञान होणेही नव्हे. माझा या तत्वज्ञानाकडे ओढा असला तरी वेदांत किंवा अशाच प्रकारची इतर दर्शने यांची मला एक प्रकारची भीती वाटते. कारण अनंताच्या विस्तारातील त्यांचे हे संसार, हे विचाराचे विहार मला अस्पष्ट, अंधुक व अनिश्चित असे दिसतात. याच्या उलट या दृश्य सृष्टीचे बहुरंगी, बहुरूपी, भरीव नटलेले स्वरूप पाहून मी तल्लीन होतो. प्राचीन भारतीय किंवा प्राचीन ग्रीक विचारात सृष्टीत सगळीकडे देव भरला आहे या विचारात मला गोडी वाटते. ओळखीच्या जगात आलो आहे असे वाटते. अर्थात त्या विचारातील देवदेवतांची कल्पना तेवढी बाजूला सारायची. जीवनाकडे नैतिक दृष्टीने पाहायला पाहिजे हा विचार मला फार पटतो. कदाचित तर्कशास्त्रदृष्ट्या या विचाराचे, या दृष्टीचे मला समर्थन करता येणार नाही. गांधीजी सत्यमय साधनांवर जोर देत असतात. मला त्यांचे म्हणणे पटते, आवडते. साधने शुद्ध असावीत यावर गांधीजींनी जो भर दिला आहे तीच त्यांची सर्वात थोर अशी सार्वजनिक सेवा आहे. हा विचार नवीन आहे असे नाही, परंतु हे नैतिक तत्व सार्वजनिक जीवनात सर्वत्र आणणे, आपल्या सर्व व्यवहारात त्याची अंमलबजावणी करून पाहणे ही गोष्ट अर्थातच नवीन आहे, अभिनव आहे. हे करणे कठीण आहे ही गोष्ट खरी, आणि साधने व साध्य ही एकमेकांपासून आपण किती म्हटले तरी फारशी दूर करता येणार नाहीत ही गोष्टही तितकीच खरी. साध्य व साधने दोन्ही मिळून एक प्राणमय असे संपूर्णत्व निर्माण होत असते. आपण व्यवहारात सध्याचाच अधिक विचार करीत असतो. आपण व्यवहारात साध्याचाच अधिक विचार करीत असतो, साधनांचा तितका विचार करीत नाही. आणि म्हणून साधन शुद्धीवर भर द्यायला आपणास सांगण्यात आले तर ते आपणास जरा चमत्कारिकने नवीन असे वाटते. हिंदुस्थानात हा नवीन प्रयोग, साधन शुद्धीचा प्रयोग कितपत यशस्वी झाला आहे ते मी सांगू शकणार नाही, परंतु कोट्यवधी लोकांच्या मनावर या विचाराचा खोल असा चिरकालिक परिणाम झाला आहे, ठसा उमटला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. मार्क्स आणि लेनिन यांच्या अभ्यासाने माझ्या मनावर अपार परिणाम झाला आहे. इतिहासाकडे, आजकालच्या सर्व घडामोडींकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी लाभायला त्यांची मला मदत झालेली आहे. त्या अभ्यासामुळे इतिहासाच्या सामाजिक वाढीच्या दीर्घ परंपरेत मला अर्थ दिसू लागला, पौर्वापर्य दिसू लागले. भविष्यासंबंधीची दुर्बोधताही कमी झाली. रशियाच्या प्रयोगातील प्रत्यक्ष सिद्धीचा माझ्यावर खूपच परिणाम झाला. तेथील काही गोष्टी, काही घटना मला आवडल्या नाहीत. कधी कधी मी त्या समजू शकलो नाही. कधी कधी क्षणिक संधी साधूपणाशी किंवा तत्कालीन सत्तामय राजकारणाशी त्या निगडीत आहेत असेही वाटे. परंतु हे सारे बाजूला ठेवूनही मानवजात सुधारावी या मूळच्या उत्कट ध्येयाला जरी काहीशी विकृत अवस्था आली असली तरीही रशियन क्रांतीमुळे मानवी समाजाच्या सुधारणेत एक मोठी उडी मारण्यात आली हे सांगायला मला शंका वाटत नाही. या क्रांतीने अशी एक ज्वाला भडकाविली आहे की जी आता कोणालाही विझवता येणार नाही. ज्या एका नवसंस्कृतीकडे मानवी समाज, जग जाणार आहे त्या संस्कृतीचा पाया या रशियन क्रांतीने घातला आहे यात शंका नाही. मी हुकुमशाहीचा भोगता नाही. मी बराचसा व्यक्तिवादी आहे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा चाहता आहे. तरी मला कबूल केले पाहिजे की गुंतागुंतीच्या सामाजिक रचनेत व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालायलाच हवी.
आणि खरेच व्यक्ती स्वातंत्र्य ही सामाजिक क्षेत्रात स्वतःला मर्यादा घालूनच उपभोगता येणे शक्य आहे. अधिक व्यापक स्वातंत्र्यासाठी लहान वैयक्तिक स्वातंत्र्याला मुरड ही घातलीच पाहिजे. मार्क्स प्रणीत तत्वज्ञानातील बराचसा भाग मी सहज स्वीकारू शकलो. मला त्यात फारसे कठीण गेले नाही. जड आणि चित्त या वस्तू अलग नसून क्रिया प्रतिक्रियात्मक अशी त्यांची एकरूपताच आहे हा सिद्धांत. जडात सारखा बदल होत आहे हा विचार, कधी उत्क्रांतीने तर कधी क्रांतीमुळे, विरोध विकासवादी पद्धतीने सृष्टीचा घडत जाणारा इतिहास, कार्यकारण भाव, सिद्धांत, प्रतिसिद्धांत आणि समन्वय तत्वज्ञानाची मीमांसा मी सहज स्वीकारू शकतो. अर्थात त्यामुळे माझे संपूर्ण समाधान झाले असे मात्र नाही. माझ्या मनातील सर्व प्रश्नांना त्यामुळे उत्तरे मिळत होती असेही नाही. कधी कधी मार्क्सवादात रंगलेला असतानाही हळूच मला नकळत माझ्या मनात अद्वैत तत्वज्ञानासारखे विचार, साऱ्या मुळात असणाऱ्या चित्त तत्वाचा हा विचार आहे असा ध्येयवादी विचार येऊन जाई. बाहेरची जडसृष्टी व आतली विचारसृष्टी या दोन्हींमधील भेदांचाच हा नुसता प्रश्न नसून विचार शक्ती पलीकडे काहीतरी आहे, विचार सृष्टी पलीकडे काही आहे असे वाटे. तसेच नीतीचे काय करायचे हाही प्रश्न असेच. माझ्या दृष्टीसमोर तर नीतीची पार्श्वभूमी सदैव असते. अर्थात नीती ही बदलत असतेच. उत्तरोत्तर सुसंस्कृत होत जाणाऱ्या समाजावर, विकसित होणाऱ्या मनावर, वाढत्या सुधारणेवर ती अवलंबून असते. त्या त्या युगातील मनोविकासाच्या वातावरणाने नीती मर्यादित असते. परंतु असे असले तरी नीतीमध्ये अधिक काहीतरी आहे. सारेच युगस्थितीवर नाही. मानवी मनात मूलभूत अशा खोल प्रेरणा आहेत. त्या पदोपदी बदलत नसतात. त्या नैतिक प्रेरणा ही जी शाश्वत तत्वे, त्यांच्यापासून व्यवहार संपूर्णपणे अलग करण्याची जी वृत्ती कम्युनिस्ट व इतर काही संप्रदायातून आढळते ती मला मुळीच आवडत नसे. माझ्या मनात अशा प्रकारे एक विचित्र संमिश्रण होत होते की त्याचा मी बौद्धिकरित्या उलगडा करू शकत नसे. मानवी बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या अशा काही मूलभूत प्रश्नांचा फार विचार करायचा नाही असे मी ठरवी आणि जीवनाच्या प्रश्नांवर मी माझी बुद्धी अधिक स्थिर करी. या क्षणी काय करायचे, कसे करायचे, अशा प्रकारच्या मर्यादित व संकुचित प्रश्नांवरच मी माझी सारी शक्ती केंद्रित करी. ते अंतिम सत्य काहीही असो, त्याचे स्वरूप अंशतः व संपूर्णपणे आपण कधी काळी समजू शकू की नाही देव जाणे. परंतु एक गोष्ट खरी की मानवी ज्ञान उत्तरोत्तर वाढत जाण्याची कितीतरी शक्यता दिसत आहे आणि हे ज्ञान जरी थोड्याफार अंशाने व्यक्तिनिष्ठ असले तरी मानवी जीवन सुधारण्यासाठी, सामाजिक रचना सुधारण्यासाठी त्या ज्ञानाचा उत्तरोत्तर अधिक उपयोग करता येणे शक्य आहे. प्राचीन काळी आणि काही अंशी आजही काही लोकांना या विश्वाचे कोडे उलगडावे म्हणून एक प्रकारचे वेड लागले आहे. परंतु यामुळे हल्लीच्या कंसात सामाजिक नि वैयक्तिक प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. विश्वाचे कोडे उलगडता न आल्यामुळे शेवटी ते निराश होऊन निष्क्रिय बनतात किंवा क्षुद्र गोष्टीत, एखाद्या हटवादी धर्मांध पंथात अखेर त्यांचे समाधान होते. आपणास दूर करता येतील अशा पुष्कळ सामाजिक दुःखे कंसात निदान हिंदुस्थानात पूर्वजन्माचे फळ आहे असे प्रतिपादण्यात येते. आदमने देवाची आज्ञा मोडण्याचे जे मूळ पाप केले त्यामुळे जग दुःखमय झाले आहे किंवा मानवी स्वभावच मुळी असा आहे म्हणून ही दुःखे आहेत, त्यात बदल होणे कठीण आहे किंवा समाज रचना अनादी आहे, ईश्वर निर्मित आहे, तिच्यामुळे ही दुःखे आहेत असे मानण्यात येऊ लागले. अशा रीतीने बुद्धिपूर्वक विचार करण्याची शास्त्रीय दृष्टीने विचार वृत्तीच नष्ट होते. बुद्धीचा उपयोगच केला जात नाही आणि भोळसटपणा, अंधश्रद्धा, विचारहीन रूढीनी आचार, सामाजिक विषमता या साऱ्यांना माणूस कवटाळून बसतो. शास्त्रीय दृष्टी, आपली बुद्धी यांच्या सहाय्यानेही आपण इच्छेनुरूप फार पुढे जाऊ शकत नाही ही गोष्ट खरी. जगातील घडामोडींवर अनंत गोष्टींचे परिणाम होत असतात. अनेक कार्यकारणात्मक संबंध असतात.
त्यांचे कमी अधिक परिणाम होत असतात. त्या सर्वांचे स्वरूप नीट समजून घेणे आपल्या शक्तीपलीकडचे असते. परंतु असे असले तरी त्या घडामोडी घडविणारी समर्थ शक्ती काय ते शोधण्याचा निदान प्रयत्न करणे शक्य आहे. व बाह्य सृष्टीतील घडामोडींचे निरीक्षण करून, प्रयोग करून, अनुभव घेऊन, चुका करता करता शहाणे होऊन, चाच पडत वाट काढता काढता आपले ज्ञान वाढत जाईल व सत्याचे स्वरूप निश्चित होत जाईल. यासाठी वर सांगितलेल्या मर्यादा सांभाळून मार्क्सवादी दृष्टी आजच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या मर्यादेत योग्य आहे असे वाटते. ती आजच्या युगाला शोभीशी आहे. परंतु ही मार्क्सवादी दृष्टी घेऊनही त्यावरून निघणारी उत्तरे व प्राचीन वा अर्वाचीन घडामोडींचा त्या दृष्टीने लावलेला अर्थ हा काही मनाला पटण्यासारखा बिनचूक नव्हता. समाजाच्या वाढीचे, विकासाचे मार्क्सने सांगितलेले नियम, त्याने केलेले पृथक्करण आश्चर्य करण्या इतपत चांगलेच, बरोबर आहे. परंतु त्याने लगेच घडणारी जी भविष्य वर्तविली ती बरोबर ठरली नाहीत. मार्क्स नंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्यांचा उलगडा त्याच्या पद्धतीने लावता येत नाही. नंतरच्या काही घडामोडींना लेनिनने मार्क्सची दृष्टी यशस्वी रीतीने लावून दाखविली. परंतु त्यानंतर आणखी काही महत्वाच्या घडामोडी जगात घडल्या आहेत. फॅसिस्ट नि नाझी संप्रदाय आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या अनेक गोष्टी यांचा उदय झाला आहे. यंत्रविद्येची झपाट्याने वाढ होत आहे. विज्ञान शास्त्रात प्रचंड वाढ होत असून ते सारे नवे शोध बोध प्रत्यक्षात उपयोगात आणण्यात येत आहेत. जगाचे सारे चित्र प्रचंड वेगाने बदलत आहे आणि नवे नवे प्रश्न उद्भवत आहेत. आणि म्हणून जरी मी समाजवादी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टी अंगीकारिल्या तरी त्यांच्या मागे जे अनेक वादप्रवाद निर्माण झाले त्यात मी कधी गुरफटलो नाही. हिंदुस्थानातील डावे गट पुष्कळ वेळा सिद्धांतांचा कीस पाडीत बसतात. आपापसात वाद वाढवून, उखाळ्या पाखाळ्या काढून उत्साह व शक्ती दौडीत असतात. मला हे आवडत नसे. या लोकांशी दमाने घेणे माझ्या जीवावर येईल. कोरड्या चर्चेचे कौतुक मला कधी वाटत नाही. जीवन फार गुंतागुंतीचे असते. ते सुटसुटीत नाही. एखाद्या ठोकळ्यात ते बसवता येणार नाही. आपल्या आजच्या ज्ञानाच्या मर्यादा ओळखून जर आपण जीवनाकडे पाहू तर ते आपणास पुष्कळसे तर्काच्या कसोटीला न उतरणारे असे दिसेल. आपल्या बौद्धिक मर्यादात ते बसवू म्हटले तरी बसणार नाही. भाग 5 समाप्त.